आज मी सांगितलं अशा एका व्यक्तींना भेटलो ज्यांना भेटून मला तर अभिमान वाटलाच, पण मी 100% सांगतो तुम्हाला पण वाटणार. तर मी का नाही आपल्या सांगलीतल्या इतिहास अभ्यासक आणि आपल्या सांगली पोलीस दलात कार्यरत असलेले महेश कदम दादांना भेटलो, ज्यांनी का नाही आपल्या सांगलीतल्या 12 किल्ल्यांवर एक पुस्तक लिहिलंय. तर दादा तुम्ही सांगली जिल्ह्यावर एवढं भारी भारी पुस्तक लिहिलंय, तर त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आपल्याला माहिती आहे की सांगलीमध्ये हळद, द्राक्षे आणि आपल्या साखरेचं उत्पादन जास्त असते आणि त्यासाठी आपली सांगली ही प्रसिद्ध आहे. पण आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे की आपल्या डोळ्यासमोर राजगड, सिंहगड, रायगड, तोरणा यासारखे किल्ले आपल्या नजरेसमोर उभारतात. त्याच काळामधील मराठी शाहीच्या वैभवशाली इतिहासाचा वारसा सांगणारे गड किल्ले आपल्या सांगली जिल्ह्यामध्येही अस्तित्वात आहेत. ते जास्त कोणाला माहिती नव्हते, त्यासाठी आपण त्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. पण हे कोणाला माहितच नाही की आपल्या सांगलीत पण केलंय, त्याबद्दल थोडी तुम्ही आपल्या सांगलीकरांना माहिती द्या की. सांगली जिल्ह्यात आपल्याला वनदुर्ग म्हणजे आपला प्रचितगड आहे, त्याच्यानंतर मच्छिंद्रगड आहे जो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे, विलासगड आहे, 32 शिराळ्याचा भुईकोट किल्ला आहे, बागणेचा भुईकोट किल्ला आहे, अगदी बहादूरवाडीचा किल्ला जो अलीकडील काळामध्ये म्हणजे पेशवे कालखंडामध्ये त्याची निर्मिती झाली आहे. इतिहास प्रसिद्ध मिरजेचा भुईकोट किल्ला की जो जवळजवळ आदिलशाहीच्या पूर्वीही म्हणजे विजयनगर साम्राज्याच्या काळामध्ये जवळजवळ 500 ते 600 वर्षापूर्वी त्याची बांधणी झालेली आहे. त्याच्यानंतर जतच्या इथं रामगड म्हणून किल्ला आहे, खानापूरला आपल्या इथं गडी होती. त्याच्यानंतर कोळदुर्ग म्हणून किल्ला आहे, भूपालगड की जो संभाजी महाराजांनी दिलेर खानानं एकत्रितरित्या त्याच्यावर हल्ला केला होता तो भूपालगड. जे फिरंगोजी नरसाळ आपल्याला माहिती आहेत की जे चाकणच्या किल्ल्याला किल्लेदार होते, त्यांनी तो किल्ला लढवलेला होता. म्हणजे असा इतिहास प्रसिद्ध किल्ले आपल्या भागामध्ये आहेत बघण्यासाठी. आणि त्यासोबतच का ना दादा, मला ऐकून माहिती आहे तुमचा पटवर्धन सरकारवर अभ्यास भरपूर चांगला आहे आणि योगायोग आता आपण गणपती मंदिराचा आहे, त्याबद्दल पण आता थोडं तुम्ही सांगितलं तर. आता आपण उभारलो गणपती मंदिरामध्ये. आपल्याला माहिती आहे की आपण पाठीमागं बघू शकतो आपलं पटवर्धनांचं ऐतिहासिक गणपती मंदिर आहे. पण दुसरी गोष्ट पटवर्धनांची अशी आहे की त्यांनी जी ऐतिहासिक मंदिरं उभारली तितकेच ते पटवर्धन मराठी शाहीच्या कालखंडामध्ये पेशव्यांचे फार मोठे सरदार होते आणि अगदी दक्षिण भारत म्हणजे कर्नाटक वगैरे हा भाग सगळे सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते त्यांचाही इतिहास आपण थोडाफार लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. आणि जर का तुम्हाला पण आपल्या जिल्ह्यातल्या असलेल्या किल्ल्यांबद्दल माहिती पाहिजे असलं तर हे पुस्तक एक नंबर आहे. आणि जर का तुम्हाला देखील हे पुस्तक हवं असलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला DM करा, तुम्हाला ती पुस्तक द्यायची सोय मी करतो.